जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 24वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. यतीन सर. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. सगळ्यांचं स्वागत. जे झूमवरती लाईव्ह आहेत, जे यूट्यूबवरती लाईव्ह आहेत किंवा नंतर बघणार आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. रोजच्या प्रमाणे आपण गुरु प्रार्थना करू आणि आजच्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे मिटूया. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हो वा, डोळे उघडूया. गेले 3 दिवस आपण योग वासिष्ठच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी काही माहिती दिली, त्या माहितीचा सारांश मृत्यूच्या बाबतीत विशेष करून आणि त्याच्यासोबतच त्याच्यावरून जे काही आत्महत्येबद्दल माझे विचार आहेत, जे काही आपण इतर ठिकाणी कुठे त्याची विशेष योग वासिष्ठमध्ये विशेष आत्महत्येबद्दल चर्चा नाही. सुरुवातीलाच प्रभू श्रीरामांनी फक्त एका वाक्यात सांगितलं की ते पाप आहे. पण या शरीराबद्दल जे जे काही सगळं सांगण्यात आलं, त्या सगळ्याचा विचार करून गेले 3 दिवस आपण या विषयांवरती चर्चा केली. आता पुढे जाण्याच्या अगोदर आपण अजूनही लीला सरस्वतीच्या त्या गोष्टीमध्ये आहोत. प्रभू श्रीरामांचं वैराग्य, प्रभू श्रीरामांना आलेल्या वैराग्यावरती त्यांना मार्गदर्शन करताना वसिष्ठ ऋषी त्यांना काय काय सांगताहेत. शुभ प्रयत्न, शुभ शास्त्र आणि गुरु यांच्या वचनानुसार वागणं, त्यासाठी मोक्षाचे 4 द्वारपाल की जे फक्त मोक्ष मिळवायचा म्हणून तेवढ्यापुरतं लक्षात किंवा आचरणात आणायचं असं नाही, ज्यांचा रोजच्या रोज विचार झाला पाहिजे. ते द्वारपाल आहेत क्षम, विचार, सुयोग्य विचार, संतोष आणि साधुसंग. हे सगळे द्वारपाल हे आपल्या रोजच्या जीवनात आपल्या लक्षात राहिले पाहिजे असं. आणि त्याच्यानंतर मग पुढे हे जे काही जग निर्माण झालं आहे या बाबतीत आपला सगळा भ्रम, या जगाला आपण सत्य समजतो, हा सगळा भ्रम तो कसा भ्रम आहे हे सगळं स्पष्ट करून सांगताना वसिष्ठ ऋषींनी लीला आणि सरस्वती यांची गोष्ट सांगितली. आता ही गोष्ट आणि हे काल जे काही 3 दिवस आपण मृत्यूबद्दल, स्वतःबद्दल, आत्महत्येबद्दल चर्चा केली, त्याला आणखी 2 ओळींमध्ये त्याचा सारांश घेऊ आणि पुढे जाऊ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं स्वतःचं अस्तित्व. हे आपलं अस्तित्व स्वतःसाठी नाही. मुळात या जीवनावरती आपला अधिकार नाही आहे आणि येताना आपण आपल्या अधिकारांनी आलो नाही, जातानाही आपल्या अधिकारांनी जाण्याचा काही प्रश्न येतच नाही. दुसरा, ह्या दरम्यान येणं आणि जाणं, जन्म आणि मृत्यू, ह्या दरम्यानसुद्धा हे शरीर ही आपल्याला दिलेली एक भेट आहे. आणि ती भेट कोणी साधारण व्यक्तीने नाही दिली, ती आपल्याला समजा आपला गुरूंवरती विश्वास असेल तर गुरूंनी दिली आहे, परमेश्वरांनी दिली आहे. आणि त्यामुळे या भेटीचं रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य. हे रक्षण कसं करायचं तर नियमित साधना, नियमित आसन, नियमित व्यायाम, प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हे शरीर व्यवस्थित जपायचं. लक्षात घ्या, फक्त भेट म्हणून नाही, ह्या भेटीचा उपयोगही व्यवस्थित झाला पाहिजे. मी नेहमी सांगतो की आपल्याला अशी वेळ निदान आपल्या प्रयत्नांतून तरी
अशी वेळ यायला नको की आपण कोणावरती ओझं झालो आहे, की मला हे करून द्या, मला ते करून द्या, माझी तब्येत ठीक नाही, माझ्याकडे लक्ष द्या. असं वारंवार वारंवार जर आपण करत असू आणि त्याला कुठेतरी आपलाच आळस जबाबदार असेल, की सकाळी उठून चला मला माहिती आहे 6 वाजता उठायचं आहे, प्राणायाम ध्यान करायचं आहे, परंतु आज आळस आला, आज थंडी जास्त आहे, आज झोपून राहू, जाऊ द्या ना, कंटाळा करू, कोण करतं, 2 दिवसातून एकदा करू, असले काही काही कारणं देऊन आपणच आपल्या बाबतीत अशा गोष्टी जेव्हा ओढवतो आरोग्याच्या बाबतीत, तर इनडायरेक्टली आपण 2 चुका करतोय. एक तर आपण स्वतः इतरांवरती अवलंबून राहतो, कारण आपल्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. दुसरं, आपण जे स्वतः उपयोगी ठरू शकणार होतो, ते आपण कमजोर पडतो. ह्या शरीराकडे दुर्लक्ष केलं, तर या शरीराचा इतरांसाठी होणारा उपयोग हा विशेष होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या शरीराची काळजी घेणं हे आवश्यक आहे. अनेक मोठे मोठे लोक हे जेव्हा आपल्या शरीराची, स्वतःच्या जीवाची काळजी करतात, मग ते मोठे लोक म्हणजे अगदी पंतप्रधान असू द्या, मोठे संत असू द्या, तर ते काय, त्यांना कम्फर्ट मिळावा, त्यांना सगळे सुखसोयी मिळाव्या आणि त्यांचा उपभोग घ्यावा म्हणून नाही. त्यांना त्यांचं हे शरीर, त्यांना आपलं अस्तित्व हे इतरांसाठी आहे, ही जाणीव असते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण इतरांसाठी उपयोगी पडू शकलो पाहिजे. मग तसं जर असेल तर स्वतःचा वेळ आणि स्वतःचं शरीर याच्यातून जितकं जास्त एक्स्ट्रॅक्ट करता येईल, जितकं जास्त काढून घेता येईल, तितकं काढता आलं पाहिजे. म्हणून ते स्वतःचं, याला कौतुक नाही म्हणता येणार आपल्या शरीराचं, परंतु त्याची काळजी, त्याकडे लक्ष देणं हे अगदी काटेकोरपणे पाळतात आणि म्हणून ते इतरांसाठी जास्त उपयोगाची ठरू शकतात. तर आपलं सुद्धा जीवन या बाबतीत आपण अतिशय शिस्तबद्ध असावं, आळसाला जागा देऊ नये आणि जितकं होईल तितकं आपलं अस्तित्व हे चांगलं राहण्यासाठी या शरीराची निगा राखावी. सोबतच नुसतं शरीर नाही, म्हणजे याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की सुयोग्य आहार असावा, उगाचच काहीतरी अरबट चरबट खाणं, फालतू गोष्टी खाणं असं अवॉइड करावं. खाणं पिणं जे काही असेल ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत स्वतःला नीट ठेवावं, व्यसनांपासून दूर राहावं, हे शरीर सत्कारणी लागलं पाहिजे, पहिली गोष्ट. पण या काळामध्ये नुसतं शरीर नाही, आपल्या मनाची सुद्धा आपल्याला तेवढी काळजी घ्यायची, कारण शरीर तेच करेल जे मन करायला सांगेल. त्यामुळे या मनावरती सुद्धा नियमितपणे व्यवस्थित, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, नियमितपणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि सुसंस्कार, चांगले संस्कार हे होत राहणं हेही आवश्यक आहे. आता जसं आपण सगळे इथे योग वासिष्ठच्या सत्रांना आहोत किंवा काही जण हे ऑफलाईन ऐकत आहेत, ह्याचा जो फायदा होतोय, वारंवार वारंवार जे संस्कार आपण या मार्गात राहिल्यानंतर, साधू संगती, सत्संगती झाल्यानंतर आपलं मन सुद्धा शुद्ध होतं आणि हे शुद्ध झालेलं मन मग समाजामध्ये काहीतरी सकारात्मकता घडवून आणू शकतं. पहिली गोष्ट ते करेल की जी काही नकारात्मकता असेल, आपल्याकडनं येणारा नकारात्मक भाव असतील, ते सगळे थांबवणं आणि त्याच्यानंतर पुढे सकारात्मकता आणून स्वतःचा उपयोग ह्या समाजासाठी करून त्याच्यातून मग या शरीराच्या माध्यमातून काहीतरी चांगले कर्तव्य, चांगल्या गोष्टी घडवणं हे ते मन करू शकतं. म्हणून मनावरती सुद्धा चांगले संस्कार होणं आवश्यक आहे. आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळामध्ये आपल्या हातात चॉईसेस आहे. आजच्याच काळाच्या बद्दल बोलायचं झालं तर फेसबुकवरती मी किती वेळ घालवावा, व्हॉट्सॲपवरती किती वेळ घालवावा आणि त्यानंतर त्या सगळ्या ग्रुप्समध्ये, त्या संदेशांमध्ये, मेसेजेसमध्ये वेळ घालवत घालवत आपली बुद्धी किती खराब करून घ्यावी, हे सगळं आपण ठरवू शकतो. दिलेला वेळ तेवढाच आहे. मी स्वतः या बाबतीत अतिशय काटेकोर असतो की मला फेसबुकवरती हार्डली, मी काय फक्त माझे व्हिडिओज अपलोड करण्यापुरतं किंवा काही 1-2 महत्त्वाचे मेसेजेस असे वाटले, काही लोकांना वाटावं की संपर्कात आहे म्हणून, पण ते काही 5-7 मिनटं तेवढे दिले तर दिले. बाकी आपल्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हे टूल्स वापरले जातात. सोबतच व्हॉट्सॲपवरती सुद्धा केवळ मेसेजेस आणि काही महत्त्वाचं कम्युनिकेशन असेल, 1-on-1 ज्याला म्हणतो, त्यासाठी मी तिथे असतो. त्याच्या पलीकडे जर वेळ मिळत असेल आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, अगदी समजा गाडी धुवायची असेल किंवा आणखी काही छोटे मोठे कामं करायचे असतील, लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच कामं केलेले आहेत घरातले, तर त्यावेळेस आपलं मोबाईलवरती यूट्यूब सुरू करायचं, कुठले तरी संत पकडायचे किंवा मी यूट्यूबवरती योग वासिष्ठच्या अनेक प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत आणि सुदैवाने त्या सगळ्या संतांचे प्लेलिस्ट ह्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्यामुळे चल आज आपण यांचं प्रवचन ऐकू. ते प्रवचन सुरू करून दिलं, कानाला हेडफोन लावा, नाही तर आपलं काम करता करता बाजूला मोबाईल ठेवला, ते बोलत आहेत, आपण आपलं काम करतोय. अशी सुवर्ण संधी आपल्याला मिळत नाही. लॉकडाऊनने आपल्याला ही फार छान गोष्ट करून दिली की तुम्ही तुमचं काम करत राहा, स्वयंपाक करा, जे काही करायचं असेल ते करा, अगदी घरात झाडू पोछा करायचा असेल, भांडे घासायचे असतील, कपड्यांच्या घड्या करायच्या असतील, जे काही काम आहे ते करता करता थोडा अवेअरनेस ठेवायचा
आपण यांना बोलू. नाही तर पूर्वी काय परिस्थिती असायची की साधं म्हणजे आम्ही जसं आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर आहे, मला जर एखादा चांगला प्रोग्राम अटेंड करायचा असेल तर फ्लाईट पकडा विमानाने, मग बंगलोरला जा आणि मग तिथे एवढा 5,000 10,000 येण्या जाण्याचा खर्च करा, किंवा बसने जायचं म्हटलं तर 15-15 16-16 तास. हे सगळे उद्योग हे करण्यापेक्षा आता सगळे संत घरी येतात ना आपल्या. बरं ते तुम्हाला म्हणतही नाही की तुम्ही माझ्याकडे बघा की काय करा, तुम्ही तुमची कामं करत राहा, मी फक्त माझं प्रवचन करतो. एवढी प्रोव्हिजन दिलेली आहे, एवढी सोय केलेली आहे, तर तिचा फायदा का नाही करून घ्यावा. ह्या संस्कारातून आपलं मन हे चांगलं होतं आणि त्याचा परिणाम मग आपोआप आपल्याला दिसायला लागतो. बरेच जण स्वतःला सांगतात की मला कळलंच नाही मी इतका कसा बदललो म्हणून. तुमचेच प्रयत्न आहे, त्या मार्गातूनच तुम्ही बदलले. तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि कायम स्वतःला व्यवस्थित ठेवा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या, जेणेकरून हे अस्तित्व, हे जीवन या पृथ्वीवरती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे इतरांच्या उपयोगी पडलं पाहिजे. चंदनासारखं राहावं, लोकांचं जीवन आपण चांगलं करावं, त्यांच्या जीवनात सुगंध आणण्याचा प्रयत्न करावा, यासाठी जगावं. चला इथून आपण पुन्हा लीला सरस्वतीच्या प्रकरणात जाऊ. लीला सरस्वतीच्या याच्यामध्ये वसिष्ठ ऋषी आणि श्रीराम ह्या संवादामध्ये सरस्वती आणि लीला पहिली आणि लीला दुसरी ह्या सगळ्या आता तुम्हाला पाठ झाल्या असतील. तर तो विदुरथाचा प्रवास हा पुढे सुरू होतो. विदुरथ हा त्याचा वध झाल्यानंतर तो आपल्या मार्गाला लागतो आणि त्याच्याबद्दल सगळं पुढे वर्णन हे इथे वसिष्ठ ऋषी सरस्वतीच्या माध्यमातून सांगतात. तर त्यावेळेस सरस्वती लीलेला मार्गदर्शन करत असताना ती सांगत असते की जीव कसा जन्माला येतो. आपण परवापर्यंत बघितलं होतं की त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो त्या सुषुप्तीत जातो आणि मग स्वतःचंच पुढचं आपल्या वासनांच्या माध्यमातून त्याला जे काही पुढचं जीवन बघायचं आहे ते तो बघायला सुरुवात करतो. या ठिकाणी आणखी 2-4 गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक विषय असाही सांगितला आहे की जिथे स्थावर आणि जंगम ह्या संकल्पना तिथे स्पष्ट केल्या. स्थावर आणि जंगम म्हणजे काय आहे, तर जंगम म्हणजे जे फिरतं आणि स्थावर म्हणजे जे स्थिर आहे. तर सरस्वती सांगते की हा ईश्वर हा स्वतःच या दोन्हीमध्ये स्थावर आणि जंगम या रूपाने तो असतो. तोच आपल्या बुद्धीमध्ये ते एक भावना करतो की मी स्थावर आहे किंवा मी जंगम आहे. आता या दोघांमध्ये बेसिक फरक काय? हा फरक असा आहे की जिथे प्राणवायू हा शरीरात शिरून तो स्पंदन निर्माण करतो आणि शरीराची हालचाल करतो, त्या सगळ्यांना जंगम म्हटलं आहे. ते सगळे फिरणारे, ते सगळे चल आहेत. आणि ज्यांच्यामध्ये हा प्राणवायू नसतो, तो आत शिरून त्यांच्यामध्ये हालचाल निर्माण करणं वगैरे असं काही करत नाही, हे सगळे स्थावर. त्यामुळे ही जी घटना आहे ही वृक्षांच्या बाबतीत होत नाही. वृक्षांमध्ये प्राणवायू गेला आणि त्यांनी प्राणवायूंनी काही त्यांचं शरीर हलवलं अशातला प्रकार नाही आहे. प्राण्यांच्या बाबतीत, प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत हा प्रकार आहे. आणि म्हणून एक गमतीचा विषय, कारण हे बऱ्याचदा हे आर्ग्युमेंट होतं व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये. ते म्हणतात की प्राण्यांमध्ये तुम्ही म्हणता जीव आहे, पण मग झाडांमध्ये जीव आहे, मग तुम्ही हे भाज्या कशा काय कापता, फळं कसे काय चिरता, झाडांवरून फळं तोडता, काही काही तर मुळासकट उपडले जातात जसे जमिनीखाली वाढणारे असतील. तर हे सगळे प्रकार मग तुम्ही तर हत्याच करतात असं शाकाहारी लोकांना ऐकवलं जातं. तर तिथे ज्या कोणात जीव आहे, कोण स्थावर आणि कोण जंगम, ही कल्पना इथे लक्षात येईल की ज्यांच्यामध्ये स्वतः हालचाल करण्याची शक्ती नाही आहे, म्हणजे ते वाढणं हा भाग वेगळा आहे, परंतु ज्यांच्यामध्ये प्राणवायू जाऊन ते स्वतः हालचाल करतील असा प्रकार नाही आहे, अशा वनस्पती असल्यामुळे त्या आहारासाठी योग्य समजल्या जातात. प्राणी हे जंगम कॅटेगरीत येतात, त्यांना आहारासाठी योग्य समजलं जात नाही. असो, तर हे सगळं, ही जी संकल्पना आहे की ही ज्यांच्या ठिकाणी हे असं चेतन आणि अचेतन अशा संकल्पना ठेवल्यानंतर मुळात हे सगळं कसं होतं, तर जसा एखादा जीव हा वृक्ष झाला तर त्या जीवाला ही संकल्पना स्वतःच्याच, तो ईश्वरच त्याच्या आतमध्ये ती चेतना बनतो, त्याचीच बुद्धी तो तशी करतो आणि तो स्वतःला आपण अचेतन आहोत, आपण स्थावर आहोत असं बघायला सुरुवात करतो. बाकीचे जे असतात जीव, त्यांच्यामध्ये सुद्धा तीच चेतना, तीच कल्पना की अरे वृक्ष दिसतो आहे म्हणजे हा स्थावर आहे, किंवा एखादा माणूस दिसला तर हा चेतन आहे, हा जंगम आहे. ही जी कल्पना आहे ही त्याच मूळ चेतनेच्या माध्यमातून, त्याच शक्तीच्या, ईश्वराच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत बाहेर येते. आता इथून याच्या पुढे आपण थोडं
मनाच्या लेवलकडे जाऊ, की जिथे आज आपण मनाबद्दल शक्य झालं तर चर्चा करू. परंतु हे सगळं एक केवळ त्या ईश्वर, आपल्यामध्ये जो ईश्वर आहे, म्हणून आपण 1-2 दिवसांपूर्वी असा विषय केला होता की मी जेव्हा एखाद्याला बघतो आणि त्याच्याशी मी कनेक्ट कसा होऊ शकतो, तर कनेक्ट होण्यासाठी मला काय हवं की मला तीच सेम चेतना माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असायला हवी. तर हीच चेतना इथे आहे. आपण झाडांना जर काही नुकसान होत असेल किंवा कशाबद्दलही काही गडबड होत असेल तर आपल्याला थोडीशी चेतना असते. आपण तीच चेतना कनेक्ट करतो आणि कुठेतरी आपल्याला दुःख होतं, कुठेतरी आपल्याला राग येतो, काही असेल. तर हे जे सगळे प्रकार आहेत हे त्या चेतनेच्या माध्यमातून होत असतात. सगळ्यांमध्ये तीच चेतना आहे. तीच फक्त स्वतःला वेगवेगळ्या रूपाने सांगत असते की ठीक आहे, मी स्थावर आहे, मी वृक्ष आहे, आता मला अनेक वर्ष हालायचं नाही, मी पर्वत आहे, मी आता इथे स्थिर राहणार, वगैरे वगैरे. ह्या ज्या भावना निर्माण झालेल्या असतात ह्या सगळ्या त्या चेतनेच्या माध्यमातून होत असतात. हे पुढे नंतर याचा एक रेफरन्स येईल. तिथे जाण्यापूर्वी विदुरथाचा प्रवास कसा झाला आहे, आणि आपण मागे एकदा एका सत्रामध्ये याविषयी चर्चा केली होती, तर तो प्रवास थोडासा बघू आणि मग पुढे जाऊ. तर विदुरथ त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जीव त्याच्या शरीरातून अतिवाहिक देह ज्याला म्हणतो आपण, सूक्ष्म देह, सूक्ष्म शरीर, ते सूक्ष्म शरीर त्याच्या या जे आपण बघतो त्या शरीरातून बाहेर पडलं, ज्याला आपण स्थूल देह म्हणतो. आणि बाहेर पडून मग त्यांनी काही काळ सुषुप्तीत राहिल्यानंतर ज्याला आपण म्हणतो त्याची मृत्यूमूर्छा, थोडासा तो असा बेशुद्धीत राहिल्यासारखा, नंतर मग त्यांनी ज्या काही त्याच्या वासना असतात त्या वासनांच्या रूपाने त्याचा जो जीव आहे तो स्वप्न पडल्याप्रमाणे पुढचं सगळं घटना बघायला लागला. त्यांनी जे काही व्यवहार बघितले ते कसे आहेत, तर त्यांनी बघितलं की आता माझा मृत्यू झालेला आहे, मग आता हे यमाचे दूत आलेत, या यमाच्या दूतांनी मला आता घेऊन गेलेत आणि ते यमराजाकडे नेलं आहे. यमराजांनी आता माझे सगळे कर्म काय आहेत काय नाही हे सगळे बघितले, आणि हे कर्म बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे हा तर सतत चांगला राजा राहिलेला आहे, सरस्वतीचा भक्त आहे, आणि सरस्वतीने अशी याची सोय करून ठेवली आहे की ह्यांनी इथून परत जावं आणि तो जो पद्मराजा आहे त्या पद्मराजाच्या शरीरात ह्यांनी परत जावं आणि तिथे थांबावं, असं सध्या याची सोय आहे, असं याचं भविष्य आहे, त्याच्यामुळे याला इथून सोडून द्या. या प्रवासादरम्यान हा जो विदुरथ राजा होता, या विदुरथ राजाने हे पण बघितलं की त्याचे नातेवाईक आहेत, त्यांनी त्याच्यासाठी जे काही श्राद्ध कर्म असतील, पिंडदान वगैरे, हे सगळे कर्म केलेले आहेत. हे सगळं बघून मग तो विदुरथ तिकडे पुढे जातो, यमराजाकडून निघतो आणि तो आपल्या प्रवासाला लागतो परत पद्मराजाच्या शरीरामध्ये येण्यासाठी. यावेळेस श्रीरामानी एकानंतर एक 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न तसा सोपा आहे. त्यांनी म्हटलं की या विदुरथाची लीला जी होती, तिला जेव्हा पद्मराजाच्या घरी जायचं होतं, म्हणजे दुसऱ्या ब्रह्मांडात, एवढ्या अनेक ब्रह्मांडांमध्ये कुठेतरी दिशा दाखवण्यासाठी तुम्ही एक कुमारी पाठवली होती की जी तिकडे जाऊ शकेल. परंतु या हा जो विदुरथ राजा आहे याला कसं माहिती की आपलं पद्मराजा कुठे आहे, तिथे कसं जायचं? तर याच्यावर उत्तर असं होतं की हा मुळातच विदुरथ हा त्या पद्मराजाच्या जीवातूनच निर्माण झालेला. त्याच्यामुळे जसं मी माझ्या घरातून कुठेतरी फिरायला गेलो तर माझं घर मला निश्चित माहिती आहे कसं यायचं ते, बरोबर. तसंच या विदुरथाचं मूळ घर काय होतं? पद्मराजा. पद्मराजाने विदुरथाला निर्माण केलं आणि त्याला स्वतःच्या घरी येणं हे काही कठीण नव्हतं, त्यामुळे ते त्याच्यासाठी सहज शक्य झालं. नंतर पुन्हा श्रीरामांनी विचारलं की ठीक आहे, असं आहे, ओके. पुढचा प्रश्न त्यांचा होता की हा जो पिंडदानाच्या क्रियाबद्दल तुम्ही म्हटलं की पिंडदान केल्यामुळे त्या विदुरथाला नवीन देह प्राप्त झाला आणि तो आपल्या मार्गाला आला. परंतु असे अनेक लोक असतात की ज्यांच्या बाबतीत पिंडदान वगैरे केलं जाऊ शकत नाही किंवा होत नाही, आणि मग त्यांची स्थिती मेल्यावर कशी होते, त्यांच्या बाबतीत काय होतं त्यांना जर पिंडदान केलं नाही तर तो यमलोकात कुठल्या देहाने जातो? याच्यावरती वसिष्ठ ऋषी सांगतात की या सगळ्यांच्या मागे भावना ही मुख्य आहे. ओके, जो जीव मृत्यू पावतो तो काय भावना करतो हे महत्त्वाचं. त्यांनी जर म्हटलं की माझ्या बाबतीत पिंडदान होत आहे, असं आहे तसं आहे, प्रत्यक्षात होतं की नाही हा भाग वेगळा, परंतु जर त्यांनी तशी भावना केली तर त्या भावनेप्रमाणे तो आपलं पुढचं सगळा मार्ग बघायला सुरुवात करतो.
त्यामुळे इथे या भावनांबद्दल बोललोय आपण, पुन्हा इकडे या विषयावर येऊ, आपल्या भावनांबद्दल, आपल्या संस्कारांबद्दल. परंतु मुख्य विषय हा आहे की त्यांची भावना काय होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि वसिष्ठ ऋषी नेहमी हे सांगतायत इथे की जे काही आपण बघतो हे सगळं आपल्या भावनेप्रमाणे असतं. आपल्या भावनाच या सगळ्या गोष्टी आपल्याला, जसं एखाद्या व्यक्तीकडे बघितलं तर ती व्यक्ती कशी असावी ही आपली भावना ठरवते की ती व्यक्ती कशी आहे. प्रत्यक्षात ती व्यक्ती कशी असली तरी आपण ज्या दृष्टीने बघतो, आपली नजर काय असेल तर आपल्या भावना काय आहेत, आपले फिलिंग काय आहे, त्याप्रमाणे ती व्यक्ती ठरवतो. ती एखादी व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे हे आपण सर्रास लेबल लावून त्याच्यावरती शिक्के मारून मोकळे होतो. त्या व्यक्तीने काहीही तुमच्याशी कधी संबंध ठेवला नसतो, काहीच नसतो, कधी बघितलंही नाही आहे. परंतु दिसलाय आणि दिसल्यानंतर नाही मला काहीतरी फील येत आहे, मला काहीतरी वाईट वाटतंय, मला काहीतरी असं वाटतंय, असे शिक्के मारतो आपण. आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीशी आपलं बिहेवियर, आपलं वागणूक ही सुद्धा त्याचप्रमाणे बदलत जाते. म्हणून या भावना या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. यावर असं म्हणतात की तुमच्या भावना, जशा आपण मीराबाईचं उदाहरण बघितलेलं आहे की विष दिलं तरी ते विष भावनेच्या याच्यामध्ये ते अमृत होऊन गेलं. म्हणजे आपल्या भावना या इतक्या स्ट्रॉंग असू शकतात की विषसुद्धा अमृत होऊ शकतं आणि अमृतसुद्धा हे विष होऊ शकतं. कधी अशी कल्पना करा की जिथे एक मध्ये अमेरिकेमध्ये हा प्रयोग केला होता असं मी वाचलं. किती खरा किती खोटा माहिती नाही, परंतु हा भाग आपण स्वतः बघितलेला आहे. तिथे एक व्यक्ती होता ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती, फाशीची शिक्षा झाली होती. आणि तिकडचा मृत्यूदंड काय, समजा गोळ्या मारायच्या असतील किंवा काय, किंवा इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारणार असतील, तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुझ्यावरती एक प्रयोग करतो, वाचला तर तुझं जीवन तुझं आणि मेला तर तुला तसंही मरायचं आहे, तर हा प्रयोग करू द्यायची तुझी तयारी आहे का. तर तो प्रयोग असा होता की त्याला एक सर्प तो येईल आणि त्याला डंख करेल, चावेल, आणि तो चावल्यानंतर मग ह्याचं हा जर वाचला त्या सापाच्या विषातून तर वाचला, नाही तर मेला. तर तो म्हणाला की ठीक आहे, चालेल, म्हणजे कदाचित वाचलो तर वाचेल. आणि हे सांगून त्याला बसवले एका खुर्चीवरती, त्याचे डोळे बांधले आणि मग त्याला डोळे बांधल्यानंतर 2 फक्त टाचण्या यांनी त्या सापाच्या दातासारखं फील देतात त्या टाचण्यांनी त्याला टोचलं. त्याला असं वाटलं सापाने चावलं आहे आणि तो मेला. जेव्हा यांनी त्याचं पोस्टमॉर्टम केलं तर जे सापाच्या दंशामुळे ते विष शरीरात पसरल्यामुळे आपल्या शरीरात जे काही रक्ताच्या गुठळ्या होत असतील किंवा आणखी जे काही होत असेल ते सगळे परिणाम शरीराच्या मध्ये असेच्या असे दिसून आले. लक्षात घ्या, आपलं मन हे 100% आपल्या शरीरावरती परिणाम करू शकतं आणि हे त्याच्या बाबतीत बघितलेलं आहे. भावना या अतिशय प्रखर, अतिशय तीव्र असतात. तुम्ही ज्या भावना ठेवाल, अतिशय तीव्र ठेवाल, त्या तसे परिणाम करू शकतात. आपण सहज रात्री कुठे फिरायला जाताना एखादा प्राणी दिसला किंवा काही दिसलं तर घाबरायला होतं. बऱ्याचदा काही नसताना सुद्धा काहीतरी दिसायला लागतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला छातीची धडधड वाढताना आपण बघितली. ही तिथे काही नाही, तिथे सुद्धा भीती वाटायला लागते. त्या भावनांचे हे सगळे परिणाम असतात. त्याच्यामुळे वसिष्ठ ऋषी म्हणतात की या भावनेच्या माध्यमातून तुम्हाला जे सत्य वाटतं ते सत्य तुम्ही ठरवू शकता. आता याच्यावरती श्रीराम असं प्रश्न विचारतात की ठीक आहे, हे जे श्राद्धपिंड वगैरे आहे ना, या बाबतीत श्रीरामांनी बरेच खोदून प्रश्न विचारले. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, चला, एखाद्या व्यक्तीची स्वतःची भावना खूप स्ट्रॉंग आहे, नातेवाईकांनी पिंडदान नाही केलं तरी त्याला समाधान मिळतो, त्याला पुढचा देह प्राप्त होतो आणि तो जे काही असेल त्याच्या पुढच्या गतीला जातो. आता दुसरा एखादा असा व्यक्ती आहे की जो पाखंडी, ज्यांनी त्याच्या आयुष्यात पुण्य कर्म वगैरे काहीही केलं नाही, त्याला या सगळ्या गोष्टींवरती विश्वासही नाही, काहीच नाही. जे काही त्याच्या आयुष्यात त्याला जगायचं ते तो जगला असेल आणि त्याचा मृत्यू झाला, त्याला या गोष्टी त्याच्या डोक्यातही नाही की माझ्यासाठी पिंडदान करावं किंवा कसं. परंतु त्याचे जे नातेवाईक आहेत ते अतिशय श्रद्धाळू आहेत, त्यांना त्या व्यक्तीबद्दल खूप चांगल्या भावना होत्या आणि त्यांनी ठरवलं की नाही, याचं व्यवस्थित सगळं अगदी प्रयागला जाऊन वगैरे काय पिंडदान करायचं असेल ते करू. तर त्याच्या बाबतीत काय होईल. इथे वसिष्ठ ऋषी पुन्हा सांगतात की ह्या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा विषय जो पुन्हा पुन्हा मी सांगितला आहे तो म्हणजे तुमच्या भावना. ह्या भावना जितक्या स्ट्रॉंग असतील, जितक्या मजबूत असतील, जेवढ्या दृढ असतील त्यांचाच तो परिणाम तिथे दिसून येतो.
आता वसिष्ठ ऋषी सांगतात की हे सगळ्या भावना आणि या सगळ्या गोष्टी कशा तयार होतात. तर ते म्हणतात की जिथे तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात, कुठला काळ आहे, तुम्ही कुठल्या क्रिया करत आहात आणि तुमच्याजवळ कुठली संपत्ती, कुठलं द्रव्य, कुठलं मटेरियल तुम्ही वापरत आहात, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून टोटल त्यांचा जो परिणाम होतो तो त्या भावना आणि त्या सगळ्या गोष्टी घडवून आणतात. आता ज्या गोष्टीला तुम्ही मनात धरून तुम्ही त्याप्रमाणे कार्य करतात, त्याचे परिणाम त्याप्रमाणे त्या भावना तिथे रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ की एखादं कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी मला अतिशय मनापासून तयारी करायची आहे. मग त्याच्यामध्ये योग्य काळ बघितला, योग्य ठिकाण बघितलं, योग्य द्रव्य बघितलं आणि त्याच्यासाठी योग्य माध्यमातून मी योग्य क्रिया करायला लागलो, तर ती माझी जी कार्य करण्याची शक्ती आहे, त्याचा जो परिणाम आहे तो हा चांगला दिसायला लागतो, इफेक्टिव्ह दिसायला लागतो. हेच अगदी आपण जे नेहमी बोलत आलो, जे व्यवहाराच्या बाबतीत असेल, हा फक्त पिंडदान म्हणूनच नाही, पण हा मंत्र इन जनरल आपल्या आयुष्यात चांगल्या क्रिया करण्यासाठी नेहमी उपयोगाचा ठरतो. की मला माझं जीवन चांगलं करायचं आहे, मेल्यानंतर कोण पिंडदान करेल, कुठे प्रयागला जातील की नाही जातील, हा विषय खूप दूरचा आहे. माझं जीवन चांगलं करायचं आहे, तर चांगल्या ठिकाणी मी राहायला हवं. म्हणजेच काय, आजूबाजूला व्यवस्था, स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवायला हव्या. अशा ठिकाणी शक्यतोवर जाऊ नये की जिथे गलिच्छ वातावरण असेल, किळस असेल. अशा ठिकाणी या गोष्टी अव्हॉइड कराव्या. माझं जीवन हे रोजचंच माझ्या भावनांवरती परिणाम करतं ना. एखादं कार्य करायचं आणि तेवढ्यापुरतं मी कुठेतरी चांगल्या ठिकाणी जायचं, काहीतरी चांगले भटजी बोलवायचे किंवा काहीतरी स्वतःहून एखाद्या गुरूंच्या तिथे थांबायचं, 2 दिवस 4 दिवस कार्य केलं आणि परत आलो, एवढंच काय असं नाही. तर हा जो भाग आहे हा आपल्या रोजच्या जीवनासाठी सुद्धा तेवढाच उपयोगी आहे. चांगलं आपला देश, आपलं जे वातावरण, जे स्थळ आहे ते सुद्धा अतिशय चांगलं ठेवावं. काळाच्या बाबतीत जे योग्य जीवनाची शैली आहे, रोजचेच कार्य, सकाळी लवकर उठावं, 5 वाजता 6 वाजता, अगदी 4 वाजता नसेल जमत तर पहाटे उठावं. आपल्या ज्या रोजच्या क्रिया आहेत त्या क्रियासुद्धा चांगल्या असाव्या. चुकीच्या क्रिया करू नये. क्रिया म्हणजेच काय, मी साधना क्रिया असं नाही म्हणत आहे, जे काही आपण ॲक्शन्स करतो आहे. सकाळी उठल्या उठल्या काहीतरी टी व्ही बघत बसले, घाणेरडं बघत बसले किंवा नको त्या गोष्टींच्या मागे लागले, असं नको. व्यवस्थित ध्यान करावं, आपल्या साधना करावी. तर ही जी क्रिया आहे ही सुद्धा व्यवस्थित असावी. काळसुद्धा त्यासाठी व्यवस्थित असावा. उगाच अतिशय ऑड वेळेस अघोरीपणाने रात्री 12 वाजता आणि 1 वाजता उशिरापर्यंत टी व्ही बघत बसलो आहे, सिरियल्स बघत बसलो आहे, असं करून आपला वेळ खर्ची घालू नये. या सगळ्या क्रिया, कारण सतत जीवन चालू आहे, घड्याळ तर सतत पुढे जात आहे, त्यामुळे या सगळ्या क्रियासुद्धा आपल्यावरती परिणाम करत असतात, आपल्या भावना बदलवत असतात. त्यामुळे या क्रियासुद्धा व्यवस्थित हव्या. द्रव्य, त्याला जे काही मटेरियल लागतं या सगळ्या गोष्टींसाठी, हे चांगलं असावं. 4 पैसे थोडे खर्च झाले तरी चालतील, पण एक व्यवस्थितपणा इथे निश्चित आपल्यासोबत असावा. हे सगळं रोजच्या जीवनासाठी अप्लिकेबल आहे. यांनीच आपल्या भावना या बदलत जातात. एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी जाऊन चांगलं कार्य केलं आणि माझ्या भावना इन जनरल खूप चांगल्या बदलतील, तर परिणाम होतो. परंतु आपण आणखी इफेक्टिव्ह करण्यासाठी हे सतत 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 या मार्गावरती राहणं आवश्यक आहे. आणि ते सगळं वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की आपली भावना जर बलवत्तर झाली तर त्याप्रमाणे सगळे पुढील कार्य घडून येतात. आता हा जो प्रभू श्रीरामांनी प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर तेच आहे की त्या जाणाऱ्या व्यक्तीची भावना आणि त्याच्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची भावना ह्या कशा आहेत, या दोघांपैकी ज्यांच्या भावना स्ट्रॉंग असतील, ज्यांच्या भावना अतिशय चांगल्या असतील, त्याप्रमाणे त्याचे परिणाम घडून येतात आणि त्यामुळे त्या माणसाला पुढचा देह हा प्राप्त होऊ शकतो. पण एखाद्याचा अजिबातच विश्वास नसेल, एखाद्या या मार्गावरती कधी गेलाच नसेल, तर मग मात्र त्याचं काही खरं नाही. मग तो त्याचं जे काही त्याच्या भूमिका असेल, त्याचं जे काही जीवन असेल, तो त्याप्रमाणे अनुभव घेत राहील. म्हणून वसिष्ठ ऋषींनी अगदी आवर्जून सांगितलं की सतत आपल्या भावना शुभ असाव्या, सतत आपले आचरण शुद्ध असावे, काळ चांगला असावा, वेळ चांगली असावी, ठिकाण चांगलं असावं, द्रव्य चांगलं असावं, जेणेकरून द्रव्य म्हणजे मटेरियल आपण जे काही वापरणार असू, जेणेकरून आपलं मन हे कायम चांगलं राहू शकेल. नंतर पुन्हा या विदुरथाच्या गोष्टीकडे येताना ते सांगतात की आता विदुरथ हा पद्मराजाच्या घराकडे म्हणजे त्याच्या शरीराकडे निघाला. त्यासोबत या 2, पहिली लीला आणि सरस्वती, दुसरी लीला ही ऑलरेडी तिथे पोहोचली होती. तर पहिली लीला आणि सरस्वती या दोघी आकाशातून त्याच्याच मागोमाग निघाल्या
आणि त्यांनी मग तिथे सरस्वती पद्मराजाच्या घरामध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश केल्यानंतर त्यांनी बघितलं की ही पहिली लीला आपल्या त्या पद्मराजाच्या शवाजवळ, शरीराजवळ थांबलेली आहे, त्याला वारा घालते आहे. आणि ती तिथे या दोघी प्रकट झाल्यानंतर, या दोघी प्रकट नाही झाल्या, दोघी फक्त पोहोचल्या आणि त्यांनी तिचं सगळं बघितलं की ही अतिशय तन्मयतेने तिथे थांबलेली आहे. तर पुन्हा श्रीरामांचा प्रश्न आला की आता तुम्ही म्हणता या दोघी तिथे पोहोचल्या, ऑलरेडी एक लीला आहे जी तिथे उभी आहे आणि आता ही दुसरी लीला आली तर लोकांना कन्फ्युजन होणार नाही का? लोकांना प्रश्न पडेल की अरे 2-2 लीला कशा काय आल्या, मग या दोघींचं काय, ही कोण ती कोण, हे सगळे प्रश्न त्यांना पडायला हवेत. तर यावरती वसिष्ठ ऋषी म्हणतात आणि फार छान सांगितलंय त्यांनी. ते म्हणतात की जे सामान्य बुद्धीचे लोक आहेत जे तिथे आजूबाजूला असतील त्यांना असले प्रश्न पडत नाही. ते सरळ सरळ जे दिसतात ना ते चिकित्सा करत नाही आणि हा सामान्य माणसाचा एक अवगुण आहे की चिकित्सा करत नाही. योग्य ठिकाणी योग्य चिकित्सा झाली पाहिजे. काही काही लोक अतिचिकित्सा करतात, तोही भाग चुकीचा आहे. परंतु अशा ठिकाणी की जिथे आपण आहोत, आपली एक कॉमन सेन्स ज्याला म्हणतो तो थोडा त्याला वापरता आलं पाहिजे, त्याला जरा चालना दिली गेली पाहिजे, ती सहसा दिली जात नाही. तर वसिष्ठ ऋषी हे सांगतायत की सामान्य बुद्धीचे लोक या भानगडीत पडत नाही. ते काय काहीतरी चमत्कार आहे म्हणून समजतील आणि सोडून देतील, ते पुढे आपल्या उद्योगाला लागतील, त्यांना काहीही फरक पडत नाही. आणि त्याच्या वरती श्रीरामांनी आणखी एक प्रश्न विचारला होता की ती तिथे गेली लीला, पहिली लीला गेली, पण ती तर तुम्ही म्हणाले ती पद्मराजाच्या जवळ होती आणि तिथून तिने सूक्ष्मदेहानी सगळं हे मागचं वसिष्ठ ब्राह्मणाचं घर, त्याच्यानंतर विदुरथाचं घर, हे सगळं बघून ती परत आली. मग त्या शरीराचं काय? ते शरीर कुठे गेलं? तिला त्या शरीराबद्दल काही वाटलं नाही का? तर वसिष्ठ म्हणाले की मी ते सांगतो थोड्या वेळाने. परंतु एक गोष्ट लक्षात घे की जे ज्ञानी आहेत, आता ही लीला, हिला प्रबुद्ध लीला म्हटलंय, म्हणजे ही ज्ञानी लीला आहे, पहिली लीला. तर तिला असले प्रश्न येणार नाही. का येणार नाहीत? कारण जो ज्ञानी आहे त्याचं बिहेवियर कसं असतं, तो म्हणजे मी स्वप्नात समजा एक पर्वत बघितला आणि स्वप्नातून बाहेर आलो, तर आता तो पर्वत कुठे गेला हा शोधण्याचा प्रयत्न ज्ञानी माणूस करणार नाही. किंवा स्वतःला इथे योग वासिष्ठमध्ये जे उदाहरण दिलं आहे की स्वतःला मी एक हरिण म्हणून बघितलं आणि आता स्वप्नामध्ये बघितलं, स्वप्न तुटलं. तर स्वप्नातून बाहेर आल्यानंतर पुन्हा मी आता हरिण होतो, मग ते माझं हरणाचं रूप कुठे गेलं, असं ज्ञानी माणूस शोधत नाही. तिला सरस्वती लीलेला जे ज्ञान झालं की आपण मुळातच जे सूक्ष्म शरीर धारण केलेलं, जे स्थूल शरीर धारण केलं होतं ते खोटं होतं. मग त्यामुळे त्याच्याप्रती जेव्हा ती मूळ रूपात आली, सूक्ष्म रूपात आली, तर तिला त्या खोट्या शरीराबद्दल काही आकर्षण असण्याचं कारणच नाही. आणि त्यामुळे ती आपली जसं ज्याला ज्ञान होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, तो स्वतःचं शरीर हे सूक्ष्म रूपाने धारण करून कुठेही काहीही प्रवास करू शकतो. असं म्हणतात की ते शरीर एक कापसासारखं हलकं होतं आणि मूळ शरीरापासून दूर जाऊन, मूळ म्हणण्यापेक्षा स्थूल शरीरापासून दूर जाऊन ते आपलं कार्य करायला मोकळं असतं. त्यामुळे इथे हा ब्रह्मबोध ज्यांच्यामध्ये असतो, जे या बाबतीत जाणकार असतात, ते या खोट्या शरीराच्या मागे लागत नाही. ते आहे किंवा नाही याच्याशी त्यांचा काहीही संबंध येत नाही. आता इकडे लीला आणि सरस्वती जेव्हा त्या मूळ महालात आले पद्मराजाच्या इथे, तर लीलेने एक प्रश्न विचारला सरस्वतीला की मला एक सांगशील का की आपण ही सगळी जी घटना घडली, म्हणजे या पद्मराजाचा मृत्यू झाला तेव्हापासून आतापर्यंत साधारण किती काळ लोटला आहे? तर यावर सरस्वती म्हणते की साधारणपणे तू जेव्हा समाधी अवस्थेत बसली, तुझ्या पतीचा मृत्यू झाला, तेव्हापासून आतापर्यंत साधारणपणे 1 महिना झालेला आहे आणि ह्या दरम्यान तुझ्या शरीराचं काय झालं तेही सांगते. तर तू सूक्ष्म शरीर धारण केलं, ह्या शरीरापासून तू सुटली आणि त्याच्यामुळे तुझ्या शरीरातले सगळे स्पंदनं जे काही असतील ते थांबले. हळूहळू हे शरीर शुष्क झालं, ड्राय झालं आणि नंतर त्याच्यातली चेतना ही संपूर्ण गेल्यामुळे ते कुजायला लागलं. तर तुझे जे मंत्रीगण होते इथे, त्यांनी बघितलं की अरे हिचं शरीर संपलंय, तर ही कदाचित राजाच्या मृत्यूच्या दुःखामध्ये हिचा जीव गेला
म्हणून त्यांनी ते शरीर नेऊन त्याचे सगळे अंत्यसंस्कार वगैरे पार पाडले. त्यामुळे आमची राणी मरण पावली अशा विचारांनी त्या सगळ्या जणांनी तुझी उत्तरक्रिया वगैरे केली. आता तू इथे आली आहेस तर आपण दोघी पुन्हा शरीर धारण करू आणि ह्या लीलेला, ही जी दुसरी लीला आहे हिला आपलं दर्शन देऊ, आपण स्वतःला प्रकट करू. असं म्हटल्यानंतर मग त्यांनी दोघींनी स्वतःला प्रकट केलं. ती लीला, दुसरी लीला, तिने या दोघांचं दर्शन घेतलं आणि मग यांनी सांगितलं की आता आपण ह्या पद्मराजाला, आता याच्यात जो विदुरथाचा जीव आलेला आहे, या पद्मराजालाही पुन्हा जिवंत करूया. मुळात जेव्हा पद्मराजाचा जीव हा गेला आणि विदुरथाचा जीव परत आला तर तो डायरेक्ट जो शरीरात जायला पाहिजे अशी आपली अपेक्षा असेल की आला तर आता शरीरात जावं, तर इथे योग वासिष्ठामध्ये असं म्हटलं आहे की त्या जीवाला सरस्वतीने थोडं शरीराच्या बाहेर थांबवून ठेवलं होतं आणि नंतर मग तो प्राण, तो जीव विदुरथ पद्मराजाच्या, जो राजा पहिले मरण पावला होता, त्याच्या नाकाशी आला आणि तिथून वायूच्या मार्गातून तो शरीरात आला. त्यांनी मग पुढे आपलं कार्य सुरू केलं, स्पंदन केलं आणि हा पद्मराजा उठून बसला. उठून बसल्यानंतर त्यांनी एकूण 3 स्त्रियांना आपल्या आजूबाजूला बघितलं. 2 एकदम एक दुसऱ्याच्या, ज्याला झेरॉक्स कॉपी म्हणता येईल अशा, दिसायला अगदी सगळ्या सारख्या आणि त्याला आपल्या पत्नीसारख्याच दिसत होत्या. आणि दुसरीकडे एक तेजस्वी स्त्री. तर त्यांनी या दोघींपैकी एकेला विचारलं की ही कोण, तू कोण? आणि मला दोघी लीलाच दिसत आहेत. तर त्यातली जी प्रबुद्ध लीला होती, पहिली लीला, तिने सांगितलं की महाराज, मी तुमची पत्नी लीला आणि ही मी तुमच्यासाठी माझ्या संकल्पाने हिला निर्माण केलं आहे. ही सुद्धा तुमची पत्नी म्हणून राहील. आणि इथे जी समोर आहे ही सरस्वती देवी, हिच्या संकल्पामुळे, हिच्याच कृपेमुळे आज आपण इथे तुम्ही पुनरुज्जीवित झाला, तुमचं पुनर्जन्म झालेला आहे आणि तिची आपल्यावर फार कृपा आहे. त्याच्यानंतर मग त्या पद्मराजाने तिला पण नमस्कार केला, सरस्वतीला पण, आणि तिच्याकडून आशीर्वाद मागून घेतले. आणि मग पुढे हे दोघं, हे तिघही जण, म्हणजे हा पद्मराजा आणि त्याच्या 2 पत्नी, हे चिरकाल त्यांनी राज्य केलं. बाकीचे जे लोक होते त्यांनी सुद्धा सहज स्वीकार केलं की अरे, आपली ही स्वतः गेलेली जी राणी होती ती परत आली आणि तिने नुसतीच परत नाही आली, तिने आपल्या महाराजांना सुद्धा परत आणलेलं आहे इथे. त्यांच्या कृपेमुळे, त्या राणीच्या कृपेमुळे आपले महाराज आणि आणखी एक त्यांची पत्नी, असे सगळे इथे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. अशा प्रकारे ही गोष्ट पुढे संपली की याच्यावरती इथे ते राजा हा अनंत काळ राज्य करून मग तिघही जण मुक्त झाले, अशा गोष्टीत आहे. त्याच्यावरती प्रभू श्रीरामांनी अनेक प्रश्न विचारले. ते प्रश्न, त्यांचे उत्तर आपण उद्या बघू. इथे ही गोष्ट संपवता वसिष्ठ ऋषींनी जो या गोष्टीच्या सुरुवातीचा सारांश आहे तो पुन्हा सांगितला. ते म्हणाले की हे श्रीराम, एका गोष्टीचं एक गोष्ट ध्यानात घे की जी उत्पत्ती म्हणतो तीच मुळात भ्रम आहे, ती मुळातच स्वप्नमय आहे. या कुठल्याही उत्पत्तीला काही अर्थ नाही. त्यामुळे ह्या गोष्टीकडे, या उत्पत्तीच्या मागे लागण्यापेक्षा तिला खोटं समजून हा केवळ भ्रम आहे असं समजून आपलं जीवन हे चांगल्या मार्गावरती, कारण आता भ्रम आहे म्हटल्यानंतर जीवन सोडण्यात अर्थ नाही. आता आहे ते जे दिसतंय ते स्वीकारावं आणि पुढे ह्याच्यावरती जावं, स्वतःला सगळ्या गोष्टींपासून डिटॅच करावं. प्रत्येक वेळेस स्वतःला एक सांगत जावं की हे जे काही बघतो आहे हा केवळ भ्रम आहे आणि ह्या भ्रमामध्ये जगण्यात, अडकण्यात अर्थ नाही. आपण हे संस्कार रोज 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 आपल्यावरती करावे. होत असतील घरात भांडणं, होत असतील बाहेर भांडणं, होत असतील कटकटी असतील, आयुष्यात समस्या असतील, कुठल्याही प्रकारचे असू शकतात, कोर्ट केसेस असतील, रोग असतील, जे काही असेल, प्रत्येक वेळेस स्वतःला या एका गोष्टीची जाणीव करून द्यावी की ठीक आहे, हे भ्रम आहे, मला याच्यात अडकायचं नाही आहे. जे काही अडकलं आहे ते शरीर आहे, निदान मी थोडंसं मनाच्या स्वरूपातून याच्यातून बाहेर येऊ शकतो. ही जाणीव थोडी 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 जरी करत गेलो तरी काही काळानंतर एक मनाची परिस्थिती अशी निश्चित येते की जिथे जे आकाश आणि मडकं ही भावना येते. आतमध्ये आकाश आहे, बाहेरही आकाश आहे. हे मडकं शरीराचं, यांनी ते फक्त आकाश धारण केलं आहे आणि स्वतःला मी आकाशधारी आहे असं समजतो. बाकी आकाशाचं, या आतल्या आणि बाहेरचा, या दोघांना फक्त या धारणेमुळे तेवढाच एक काय वेगळेपणा जाणवतो, बाकी प्रत्यक्षात वेगळेपणा काहीही
नाही. हे जाणीव झाली तर माणूस कुठेही अडकणार नाही, सुटून जाईल त्याच्यामधून. तर फक्त हे संस्कारांचं काम आहे. हे संस्कार हा अभ्यास वारंवार व्हायला हवा. या बाबतीत आपण उद्या पुन्हा थोडी चर्चा करूया. आज 2 मिनिटं डोळे मिटून बसू, या गोष्टीवरती पुन्हा लक्ष केंद्रित करू आणि मग आपलं सत्र थांबवू. शरीर स्थिर ठेवूया, डोळे बंद करू. सगळं लक्ष आपल्या श्वासावर, श्वासासोबत मंत्रावर. अगदी सहज, कुठलाही फोर्स न लावता. मनात गणपतीचं स्मरण करूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. आपलं शरीर हे केवळ भास आहे, भ्रम आहे. ह्या शरीरामुळेच जगाचा अनुभव येतो. आपल्या अस्तित्वाची पहिली जाणीव म्हणजे आपलं शरीर. पण हा सगळा भ्रम समजण्यासाठी या शरीराचीच आवश्यकता आहे. शरीर नसेल तर ज्ञान कुठून?
त्यामुळे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत हा अभ्यास सुरू ठेवायचा. हा म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे. परंतु इथे तो योग्य आहे. हेच शरीर अभ्यास करेल. हेच शरीर ज्ञान मिळवेल, प्राणायाम करेल, ध्यान करेल. आणि एक दिवस शरीर आणि मी हे दोन वेगळे आहेत याची जाणीव करून देईल. मग तेव्हा या मीनी शरीराला केवळ अस्तित्व म्हणून चालवायचे. जोपर्यंत चालेल तोपर्यंत. आश्चर्य आहे, पण मी म्हणजे शरीर नाही हे समजण्यासाठी मला शरीराचीच आवश्यकता आहे. त्यासाठी यम नियम हे सगळे जे काही आहे त्यांचं पालन करावं. शरीरावर चांगले संस्कार करावे, मनावरही चांगले संस्कार करावे. आपल्या अस्तित्वाचे सगळे स्तर हे केवळ ईश्वरी कार्यासाठी, गुरु कार्यासाठी आहेत. आणि या सगळ्या स्तरांवरती अतिशय श्रेष्ठ असे प्रयत्न करायचे, चांगले संस्कार करायचे, तीच आपल्या गुरूंना दिलेली गुरुदक्षिणा. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सचेत हो, खऱ्या अर्थाने सचेत हो. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सचेत हो.
त्याच्या बाबतीत सुद्धा खऱ्या अर्थाने सचेत हो. ह्या सगळ्या खरे खोटापणाची भावना जाणीव झाल्यानंतर किंवा ती जाणीव करण्याच्या दृष्टीने प्रयत्न म्हणून आपले डोळे हळूवार उघडूया. जय गुरुदेव, जय श्रीराम. हा शेवटचा मेसेज असतो ना, हा नीट समजून घ्या बरं का. स्वतः प्रति सचेत व्हा. जागो. लक्षात घ्या मी कोण आहे. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सचेत व्हा. बिकम अवेअर ऑफ द सराउंडिंग्स. बघा काय आहे, की खऱ्या अर्थाने अवेअर व्हा, खऱ्या अर्थाने जागृत व्हा. आणि मग आतापर्यंत जे झोपलेलो होतो, आपल्याच भ्रमात होतो, स्वप्न बघत होतो डोळे मिटून, ते आता वास्तवामध्ये येण्यासाठी डोळे उघडा, असाही त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, आज थांबूया. काही प्रश्न असतील तर ते घेता येतील. नितीन सर, एक अनाउन्समेंट आहे महत्वाची. बरोबर, सॉरी. नमस्कार. सध्या नितीन सरांचं निरूपण खूप सुंदर चाललेलं आहे. सर्वांनाच त्याबद्दल रोज 8 कधी वाजता त्यांनी सर्वांना हे आहे. पण त्याचबरोबर आपण अजून सखोल वाचन होण्यासाठी सखोल ग्रंथ वाचन सुरू केलेलं आहे. रोज दुपारी 2 ते 3 यावेळी योगशिष्ट ग्रंथ वाचन सुरू केलेलं आहे. रोज साधारण 100-1 जण रोज असतात. बरेच जणांनी चर्चाही होते आणि वाचनही होतं. आता दुसरं प्रकरण सुरू झालंय. परंतु काही जणांना सुरुवातीलाच, काही लोकांना अजून संध्याकाळची बॅच हवी होती. काही लोकांना ऑफिस किंवा बाकी काही गोष्टीमुळे जमत नाही. त्यासाठी आपण आता संध्याकाळी योगशिष्ट वाचन ही वेगळी बॅच पहिल्यापासून परत सुरू करणार आहोत. ज्यांना कुणाला त्या सेशनला जॉईन करायचंय, त्यात चर्चा वाचन अजून वेगळी त्यात अनुभव घेतो. ज्यांना जॉईन व्हायचे त्यांनी तसा ग्रुपमध्ये मेसेज करा. ग्रुपमध्ये कोणी नसेल तर त्यांनी ग्रुपमध्ये जॉईन करा. योगशिष्ट आपला ग्रुप आहे त्यात, किंवा तणावमुक्त जे 25 ग्रुप आहेत त्यात जॉईन करा. म्हणजे तुम्हाला त्यात जॉईन करून घेता येईल. जसं यतीन सरांनी सांगितले की आपलं शरीर मन हे सर्व तंदुरुस्त पाहिजे. त्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी रोज योगा प्राणायाम ध्यान केला पाहिजे. त्यासाठी आपलं तणावमुक्त जीवनचे गेल्या 2 वर्षापासून सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 5 ते 6 योगा सेशन चालू आहे. दुपारी योग निद्रा असते. सर्वांनी नक्की, जे कुणी बरेच जण जॉईन आहेत, काही जण नसतील, नक्की जॉईन करा ग्रुपमध्ये. ज्यांना हवं असेल माझा नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकतो. मेसेज आला की लिंक पाठवा. तर लिंक सगळ्यासाठी एकच आहे. आपली आत्ताचं सेशन हीच लिंक कॉमन आहे. दिवसात आपले 6 सेशन आहेत. सकाळी योगा सेशन, गीता अभ्यास, दुपारी गीता योगशिष्ट वाचन, योग निद्रा, परत संध्याकाळी योगा सेशन, आताच हे सेशन. सगळ्याची लिंक एकच आहे. फक्त ग्रुपमध्ये जॉईन करा. म्हणजे ग्रुपमध्ये जॉईन झाला म्हणजे तुम्हाला बाकी गोष्टी कळतात. चर्चा आणि बाकी त्यातनं वेगळं. ज्यांना तुम्हाला जेवढं जमेल तेवढे सेशन जॉईन करा. योगा प्राणायाम ध्यान करून तंदुरुस्त राहा. योगशिष्टाचं ज्ञान घेऊन मन आपलं ते तंदुरुस्त करा आणि आपली अशी पुढे वाटचाल करूयात. चला, ज्यांना ग्रुपमध्ये जॉईन करायचं यासाठी योगशिष्ट ग्रंथ वाचनासाठी त्यांनी नक्की मेसेज करा. आपण सुरू करूया. जय श्रीराम. जय श्रीराम. हा, गणेशजी काय प्रश्न आहे? विद्याधरजी चॅट बॉक्स वरती काही प्रश्न आहेत, त्यांना थोडं हे करतो. नंबर माझा टाकतोय आणि श्यामला जोशी अनम्यूट करा स्वतःला. काही जण आत्मश्राद्ध करतात, त्यांचं पुढे काय होतं? अच्छा, मी हा प्रकार ऐकला नाही खरं सांगायचं तर. आत्मश्राद्ध वगैरे पहिला जाऊन आत्मश्राद्ध करतात. अच्छा, नाही मला माहिती नाही. पण पुन्हा सगळ्या प्रश्नांचं उत्तर तिथेच येतं की तुमच्या भावना काय आहेत. सगळ्या प्रश्नांचं उत्तर की आपल्या मनात, आपल्या मनाप्रमाणे. कारण सुषुप्तीनंतर जे काही आपण बघतो आहे, काय बघू, आपल्या वासना, आपले संस्कार जे असतील तेच आपण पुढे बघायला सुरुवात करतो.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या, जसं आपण इथे बघितलं की एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी काही केलं नाही तरी सुद्धा त्याला असं वाटतं की हा केलंय, कारण माझे त्या व्यक्तीचे जे इम्प्रेशन्स होते की माझे नातेवाईक करतील वगैरे वगैरे, तर त्याप्रमाणे तो बघतो. तसं एखाद्या व्यक्तीने आत्मश्राद्ध केलंही असेल तर त्याला जी भावना व्हायला हवी की चला माझं सगळं झालेलं आहे, आता मला टेन्शन नाही, घरच्यांनी करा की नका करू, पण मला पुढचा देह आणि त्याप्रमाणे माझी जी काही मुक्तीचे मार्ग असतील ते सगळे पुढे येतील, तर त्या भावनेमध्ये तो जातो पुढे. आणि काही जण बॉडी दान देतात, हो, शरीर दान करतात. शरीर दान करतात किंवा अवयव दान करतात. हो. मग त्यांचं काय? त्यांच्या बाबतीत सुद्धा असं जे मी ऐकलं आहे की इथे शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोघांचा तसा काही संबंध नाही. ते फक्त समजतात की चला ह्या शरीराचं मी दिलेलं आहे, मी एक वेगळा जीव आहे आणि माझे जे काही संस्कार असतील त्याप्रमाणे मी पुढचं जीवन बघेन. तर काही काही लोक असं म्हणतात की नाही, मग जातानाच तुम्ही अर्धवट शरीराने जाता किंवा पुढच्या जन्मात मग तुम्ही त्या अवयवांशिवाय जन्माला येता वगैरे, असं काही नाही आहे. असा काही प्रकार नसतो. म्हणजे एखाद्याने हृदय दान केलं तर मग काय तो बिना हृदयाचा जन्माला येणार का? असं शक्य नाही. त्यामुळे काही काही ठिकाणी गैरसमज असतात, तर ते गैरसमज तेवढे हे करावे. पण अवयव दान करणं आवश्यक आहे. म्हणजे जय गुरुदेव recommended. भैया. हा, जय गुरुदेव. लगेच. म्हटलं भैया, मला एक प्रश्न होता की आपण जे तुम्ही म्हणले पिंडदान वगैरे करणं, हे आपण समजा आता कोणी कोणी म्हणतं बा पिंडदानाच्या वेळेस ते वर्ष श्राद्ध वगैरे ही रूढी म्हणजे पहिल्यापासूनच जे काही कसं भैया, म्हणजे मला त्याचा प्रश्न पडला होता की बरेच जण म्हणतात बा आम्ही खात नाही किंवा असं तसं, तो प्रश्न काय बा असं? अच्छा. नाही, आहे म्हणजे पूर्वीपासून आपल्या याच्यात दिलेलं आहे की पिंडदान करावं म्हणून. हा हा हा. आणि त्याचे जे काही कारणं असतील ते सगळे ज्यांनी केले त्यांना माहिती, पण हे एकूण सगळा हा मनावरती चांगला परिणाम करणारा भाग आहे. अगदी जर एखाद्याला वाटत नसेल, विश्वास नसेल, तर त्यांनी तेवढं मनाने स्ट्रॉंग व्हावं सगळ्या बाबतीत आणि विषय सोडून द्यावा. पण नाहीतर नुकसान तर काहीच नाही ना. एक जीवाला, आपल्या मनाला एक समाधान असतं की चला सगळं व्यवस्थित होत आहे म्हणून, करणाऱ्याला आणि जो जातोय त्याला, दोघांनाही. हा हा. शेवटी सगळा मनाचा खेळ आहे, लक्षात घ्या. फक्त आणि सगळा मनाचा खेळ आहे आणि जोपर्यंत त्या लेवलला पोहोचत नाही, मनाने तेवढे स्ट्रॉंग होत नाही, तोपर्यंत नियम मात्र पाळावे, जे काही आपले संस्कार असतील ते. हम्म. आणि हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे भैया तसं? करायला म्हणजे हवं, अवश्य करायला हवं. मी तरी सांगतो की करायला हवं, रिकमेंड करतो मी. ओके ओके ओके. म्हणजे जी रूढी प्रमाणे लागलेला आहे, जो विधी आहे तो पूर्णपणे केला पाहिजे. 10वा 13वा म्हणजे ही काही विधी असेल ती पूर्णपणे ते सगळे झाली. व्यवस्थित करावे. एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा गणेशजी, साधा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही मला विचारण्यापेक्षा जे कोणी संत आहेत आज समाजामध्ये, ओके, ते हे करतात की नाही, ते त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीत किंवा आणखी कोणाच्या बाबतीत, तर ते सगळे करतात. असं कोणीच नाही की ज्यांनी केलं नाही किंवा करत नाही. त्यामुळे मी म्हटलं आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे करा किंवा नका करू हा विषय नाही आहे. हे मोठे मोठे संत, जसा गुरुदेव श्री श्री रविशंकरजी आहेत किंवा आणखी कोणी आहेत, हे लोक करतात. मग करतात तर आपणही करावं. इतकं साधं सरळ आहे. मलाही प्रश्न जो तुम्ही विचारता त्याचं उत्तर ते करतात का हे बघूनच सांगणार आहे, वेगळं काही नाही सांगणार. ओके ओके. ठीक आहे, धन्यवाद. जय गुरुदेव. श्यामलाताई, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली? हा, मिळाली. पण समजा जर बॉडी दान केल्यानंतर मग वर्ष श्राद्ध वगैरे सगळा हा प्रकार होणार नाही ना मग? का बरं नाही होणार? अनेकांचं असं होतं की एखाद्या वेळेस शरीरही सापडत नाही, तर ते सूक्ष्म शरीरासारखं ते हे करतात, छोटंसं शरीर असं एवढ्या हाता हे करतात आणि त्याच्यावरती संस्कार करतात, ते सगळं करतात. हां, म्हणजे एखाद्याचं जे अगदी अंत्यविधी करायचे असतात ते किंवा पुढचं सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेस ते एक त्याचं बाहुल्यासारखं शरीर तयार करून त्याच्यावरती संस्कार करतात. त्याच्यावर मिळालं, उत्तर मिळालं. धन्यवाद. वसुधराजी?
मगाशी त्यांनी विचारलं की स्वतःचं श्राद्ध स्वतः करू शकतो का वगैरे. तर त्याचं मला माहिती असलेलं थोडंसं उत्तर असं आहे की त्यासाठी पहिल्यांदा तुमच्या गुरूंची परवानगी लागते आणि तुम्ही तेवढ्या बौद्धिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या फिट असल्याखेरीज गुरु परवानगी देणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जर लग्न झालेली व्यक्ती असाल तर तुमच्या पत्नीची तरी परवानगी लागते, नाही तर तुमच्या पतीची तरी परवानगी लागते. बरं. आणि तिसरी गोष्ट, जर अशी पत्नीची किंवा पतीची परवानगी मिळाली तर त्याच्यानंतर आयुष्यभर ब्रह्मचर्य तुम्ही पालन करू शकता का? कारण ते त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं असतं. बरं. आणि मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण जसं म्हणालात तसं दृढ भावना आणि हे आपण स्वतःचे श्राद्ध आपण कुठल्या दृढ भावनेने करतो ही गोष्ट कदाचित त्याच्यामध्ये असू शकेल असं वाटतं. बरं. फार छान. म्हणजे मला माहिती नव्हता हा प्रकार. हा. आज ऐकायला मिळालं पहिल्यांदा की असं आणि हे फक्त अच्छा. गया किंवा अशा काही ठिकाणीच करता येतं, सगळीकडे नाही करता येत. अच्छा. म्हणजे गुड. ही माझी अर्धवट आहे माहिती, पण जेवढी होती तेवढी मी शेअर केली. हे ठीक आहे, छान. थोडा विषय त्यात चर्चा करू, आणखी शोधून काढू काय असतात ते. मी वाटल्यास कोणाला विचारेल काय प्रकार आहे तो, बघू. थँक्यू. म्हणून मी म्हणत असतो हे सत्र म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ज्ञानाचं आहे. तुम्ही सुद्धा शेअर करत जा असं सांगतो. ठीक आहे, गुड. चला, आणखी काही प्रश्न नाही आहेत ना? मधुरा जोशी, हां सांगा. जय गुरुदेव. नमस्कार सर. मला असं विचारायचं होतं की जे आपण श्राद्ध पक्ष करतो तर ते किती वर्ष करावं असं काही आहे का? त्यांना कधी मुक्ती मिळेल का? किंवा काय असं किती पिढ्यांनी करावं? म्हणजे आता आम्ही करतो ते ठीक आहे, पण पुढची पिढी करेल नाही करेल, त्यांना एक गायडन्स म्हणून की कसं असतं. काही जण तर म्हणतात सर की म्हणजे असे जेव्हा श्राद्ध पक्षाचे विषय येतात तेव्हा काही जण असं म्हणतात की आहे तेव्हा छान सांभाळा, खाऊ घाला, नंतर कोण येतंय पाहायला, असं होतं. आणि मग काही जण श्राद्ध पक्ष न करता त्या दिवशी मग एखाद्या अनाथालयात, अनाथ आश्रमात त्यांच्या नावाने सगळं करतात की खाऊ पिऊ घालतात वगैरे. तर मग मला विचारायचं की श्राद्ध पक्षच करावं की त्यांच्या नावाने असं काही करावं, आणि दुसरं की किती वर्ष हे करावं केलं. बरं. मुळात हे सगळे विषय योग वासिष्ठाशी संबंधित नाही आहेत. ओके. पण तरी ओके. मी जे काही बघितलं त्याप्रमाणे सांगतो मी. करावं की करू नये, जरूर करावं. किती वर्ष करावं? जोपर्यंत आपल्यात शक्ती आहे तोपर्यंत. त्यानंतर करताना मग असा ऑप्शन आहे का की मी श्राद्ध पक्ष करायच्या ऐवजी अनाथ आश्रमाला दान देईल? तर हा ऐवजी ऑप्शन काढून टाका. तुम्हाला अनाथ आश्रमाला दान द्यायचं तेही द्या, पण हे जरूर करा. ठीक आहे. अच्छा. हां, म्हणजे हो. ते त्याला हा ऑप्शन नाही आहे, त्याच्यासोबत आपल्या मनाला समाधान देण्यासाठी. चौथी गोष्ट, फायदा कोणाला होतो? तर लक्षात घ्या, जो करतो त्याला फायदा आहेच आहे. कमीत कमी मानसिक समाधान आहे. याच्यामध्ये असंही एक भूमिका असते की म्हणजे मी जेव्हा काही ज्योतिषांशी बोलतो तर त्यांनी सांगितलेली भूमिका अशी असते की तुमच्या जीवनात काही समस्या असतील तर ते विचारतात की श्राद्ध पक्ष व्यवस्थित होतात का, पितर तृप्त आहेत का. ओके. म्हणजे आता ह्या गोष्टी विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा प्रत्येकाचा हे, पण सगळे या इथे एका विचारांमध्ये आलेले आहेत म्हणून मी सांगतो की ही भूमिका अनेक शास्त्र घेतात. ते म्हणतात की तुमच्याकडे हे कर्म होतात का नियमितपणे. मग आता जो रिसिव्हर असतो, जो करणारा असतो, म्हणजे मुलगा असेल आपल्या आई वडिलांचं किंवा पूर्वजांचं श्राद्ध कर्म करत असेल किंवा नसेल, तर तो का करतो आहे? एक भावना असते की चला त्यांना तृप्त करावं किंवा काय, पण दुसरी भावना अशी असते की अरे ते जर अतृप्त राहिले तर मला त्रास देऊ शकतील किंवा माझ्या मुलांना वगैरे त्रास देऊ शकतील, माझ्या एकूण परिस्थितीमध्ये काही परिणाम करू शकतील. तर या भावनेतून सुद्धा स्वतःचं भलं व्हावं म्हणून तो करत असतो. ओके. श्रद्धा असो किंवा नसो. तर हे जे अनेक फॅक्टर्स इथे एकत्र आलेले आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा स्वतःचा कुठे ना कुठे स्वार्थ असतो, कुठे ना कुठे कोणाचा तरी चांगला विचार करण्याची भूमिका असते. सर्वसाधारणपणे जे चांगल्या मार्गावर चालणारे लोक आहेत ते ह्या गोष्टी अवॉइड करत नाही, ते निश्चितपणे करतात. थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे असं राहील की ते करतात.
आता त्याच्यामध्ये स्वतःसाठी करायचं की इतरांसाठी करायचं हा एक थोडा सटल भाग आहे. आणि सर असं एक म्हणतात की मोठ्या मोठ्या मुलांनीच हे करावं, असं काही नाही का? समजा 3 मुलं असतील, तिघं वेगळ्या ठिकाणी राहतात, तर मग तिघांनी करावं का? म्हणजे तिघांनी वेगवेगळ्या कसं? ठिकाणी वर्ष श्राद्ध एकाच ठिकाणी करतात, पुढचे सगळे श्राद्ध हे वेगवेगळ्या ठिकाणी केले जाऊ शकतात. तिघं एकत्र येणार असतील तरीही मोठ्यानी छोट्यानी असंही करता येतं, असं काही नाही. म्हणजे पिंडदान हे करावंच. हो हो, चांगलं. करावंच. धन्यवाद सर. त्याच्या बाबतीत एक आणखी असं म्हटलं जातं की हे जे पितृपक्षात करतो त्यावेळेस ते मुळात तो याचा सीझन असतो कशाचा, पावसाळा महाल. वगैरे साधारणपणे. हा, हा. आणि त्या काळामध्ये हे जे कावळे असतात तर त्यांनी भरपूर खाऊन त्याच्यानंतर जे ते पचवतात तर त्याच्यामध्ये अनेक बिया ह्या सुद्धा त्यांच्याकडे आलेल्या असतात. जे काही काही वृक्ष आहेत जसं पिंपळ असेल किंवा वड असेल तर हे वृक्ष आपण पेरून नाही लावू शकत. हे बीज त्यांच्या पोटात रुजतं आणि मग जेव्हा ते पोटातून बाहेर काढतात तर त्याच्यामध्ये ते बाहेर पडल्यानंतर जिथे असेल तिथे ते मुरतं आणि तो वृक्ष वाढीला लागतो. तर हे वृक्ष जे मूळ चांगले वृक्ष समजले जातात ते वाढण्यासाठी सुद्धा कावळ्यांनी भरपूर खावं म्हणून त्यांच्यासाठी ठेवलं जातं, जेणेकरून ते पचन होईल आणि वृक्ष लागवड होईल आणि या सीझनमध्ये व पाऊस वगैरे पडून ते जिरतात आणि ते वृक्ष वाढू लागतात, रोपटे वाढतात. तुम्ही बघा आपल्या घरांच्या भिंतीवरती इकडे तिकडे नेहमी असे बीज पडलेले असतात. त्या बिया येतात कुठून? अचानक तिथे पिंपळाचं झाड कसं येतं? तर हे याच कावळ्यांचे जे असतात त्यांच्या माध्यमातून येतं आणि म्हणून कावळ्यांचं महत्त्व आहे. अच्छा. ठीक आहे. थँक्यू सर. गीताजी. अनम्यूट करा स्वतःला गीता म्हणून. ठीक आहे, चला आज आपण थांबूया आणि उद्या पुन्हा भेटू रात्री 8 वाजता. सगळ्यांना सांगा आपली सेवा कंटिन्यू ठेवा. रोज कमीत कमी 2-5 जेवढ्यांना फोन करून सांगता येईल तेवढं अवश्य करा. सगळ्यांच्या जीवनात आपण आपलं जीवनाच्या माध्यमातून प्रकाश आणूया. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय श्रीराम.